श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, चैत्र महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी 5 राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते। जीवनात यश मिळू शकता, कीर्ती वाढेल, महत्त्वाची कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील। तर जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत। सिंह रास। संकष्टी चतुर्थीचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल। वैवाहिक जीवन चांगले राहील, जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल। कौटुंबिक जीवनासाठीही हा काळ चांगला आहे। त्या दिवशी भाऊ बहिणींचे नाते अधिक घट्ट होईल। कर्क रास। या राशीच्या नोकरदार लोकांवर गणपती बाप्पा प्रसन्न राहतील। काही चांगली बातमी मिळू शकते। बढती पगारवाढीची शक्यता आहे। गणेशाच्या कृपेने मनोबल मजबूत राहील आणि तुमचा प्रभाव वाढेल। लाभ मिळवण्याचा हा दिवस आहे। समाजात प्रतिष्ठा वाढेल। कर्ज प्रकरणे यशस्वी होऊ शकतात। मकर रास। संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी मोठे निर्णय घेण्याचा दिवस असू शकतो। त्या दिवशी करिअरशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता, जो भविष्यासाठी चांगला ठरू शकतो। लव्ह लाईफच्या दृष्टिकोनातूनही हा दिवस चांगला राहील। या दिवशी तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता। मीन रास। श्री गणेशाच्या आशीर्वादाने संकष्टी चतुर्थी तुमच्या जीवनात आनंद आणू शकते। हा दिवस तुमच्या कुटुंबासाठी चांगला राहील। नवीन नोकरी मिळू शकते। अविवाहितांचे लग्न निश्चित होऊ शकते। कौटुंबिक जीवन आनंदी राहील। व्यवसायासाठी नवीन भागीदार मिळू शकेल, जो काम पुढे नेण्यात मदत करू शकेल। कन्या रास। संकष्टी चतुर्थीचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो। नफा मिळवण्याची संधी मिळेल। आर्थिक बाजू मजबूत होईल। जुन्या वादात यश मिळू शकते। काही नवीन काम सुरू करायचे असेल तर संकष्टीचा दिवस चांगला जाईल। तर मित्रांनो, ह्या होत्या त्या 5 राशी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।